आधी दिशा काढायची. उ ई पु आ, द, ने, प, वा. ओके, आणि मग प्रश्न सोडवायचा. या ठिकाणी आणखी एक अधिक चिन्ह काढायचं आणि आता मात्र प्रश्न सोडवायला लागा. बा उत्तरेकडे तोंड करून उभा असणारा किरण प्रथम 90 अंशात उजवीकडे वळला, उजव्या हाताला वळला. उजव्या हात आपल्याला कळाली पाहिजे. आलं लक्षात सगळ्यांच्या? कळाला पाहिजे, लक्षात घ्या. आता बघा या ठिकाणी काय आहे. बघा आता, व पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने 135 अंशात वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल? बघा मग आता आपण उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उभा करताना इथं उभा करायचं बरं का. उभा करताना कुठं उभा करायचं? या ठिकाणी. उत्तरेकडे तोंड आहे म्हणजे वर तोंड आहे. ज्यावेळेस उत्तरेकडे तोंड असतं त्यावेळेस उजवा हात इकडे होतो आणि डावा हात इकडे. मग उजवीकडे वळा 90 अंशामध्ये. वळताना इथून वळायचं, टोकावरून सांगितले तुम्हाला. हा वळला 90 अंशामध्ये. आलं लक्षात? परत काय म्हणला? म्हणजे इथं आला बघा, लक्षात घ्या. या ठिकाणी आला म्हणजे तो इथं उभा राहत असतो बरं का. आला टोकावर पण उभा करताना इथं उभा करा. म्हणजे पूर्वेला आला. आता त्याचं तोंड पूर्वेकडे झालं. पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने म्हणजे परत उजवीकडे आला ना, उलट दिशा डावीकडे 135 अंशात वळला. मग बघा आता आपण वळूया. वळताना इथनच वळायचं. इथं आलेला आहे. इथं उभा म्हणजे पूर्वेकडे तोंड आहे. वळताना इकडून वळा. डावीकडे म्हणलाय बरं का. डावीकडे बाण काढतो मी या ठिकाणी. डावीकडे चालला. हा 90 झाला. आपल्याला 135 म्हणलंय. मग 90 आणि 45 135. म्हणजे इथनं पुढे आणखी 45 यावं लागेल त्यात. आता टोटल अंतर किती अंशात झालं? 135 अंशाचा कोन झाला टोटल, लक्षात घ्या. म्हणजे तो आला इथं. इथनं अशी उभी रेष काढून घ्या. बघा या ठिकाणी अशी कोणती रेष येते मध्ये? वायव्येची रेष येते. ज्या ठिकाणी आला त्याच दिशेला त्याचं तोंड. या ठिकाणी आला म्हणजे त्याचा चेहरा कोणीकडे असणार आहे? त्याचं तोंड कोणीकडे असणार आहे? वायव्येकडे असणार आहे. समजलं का सगळ्यांना हे गणित? बघा आकृती काढून घ्या, लिहून घ्या आणि डन करा. ओके, चला आपण आता पुढचं गणित घेऊया. हम्म. चला, आपण दिशेचं चिन्ह काढलं. आता आपण आकृती बनवू. सीता उत्तरेकडे 4 किलोमीटर गेली. डावीकडे वळून 3 किलोमीटर गेली. पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर गेली. तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल? सावकाश वाचायचं आणि पुन्हा आपण टप्प्याटप्प्यानं गणित वाचायचं. एकदम वाचायची वगैरे काय गरज नाही. आलं बघा आता सोडूया. सीता पूर्वेकडे 4 किलोमीटर गेली. पूर्व दिशा कोणीकडे आहे? इथं बघा, इकडं आहे. आपण पण इकडं जायचं. किती किलोमीटर गेली? 4 किलोमीटर गेली. ओके. हं? पुढे काय? डावीकडे वळून 3 किलोमीटर गेली. बघा पूर्वेकडे तोंड करून चालले. डावा हात वर होणार. कुठे होणार? वरती होणार. म्हणजे किती गेली वरती? 3 किलोमीटर. 4 पेक्षा लहान रेष काढणे.
3 किलोमीटर गेली. पुढे बघा, पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर गेली. बघा, पुन्हा आता चाललंय उत्तरेकडे. डावा हात इकडे असणार, मग उजवा हात इकडे. डावीकडे जायचे आपल्याला. किती किलोमीटर? 8 किलोमीटर. बघा, 8 किलोमीटर म्हणलंय. मग आता ही तर रेषा 4 किलोमीटरची आहे. 8 किलोमीटरची रेष आपल्याला काढावी लागेल. ही तर 4 झाली, आणि एवढीच रेष काढावी लागेल पुढे. ही झाली 8 किलोमीटरची रेष. इथून इथपर्यंत बरं का, हे 8 किलोमीटर झालं. तुम्ही एवढीच रेष काढू शकत नाही, कारण हे 4चे आहे. आलं लक्षात? 8 किलोमीटर रेष झाली तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल? बघा, मग आता सुरुवातीला इथं होती, आता इथं गेली. मग तुम्ही असं अंतर मोजायचं नसतं. 8 आणि 3 7, 7 आणि 8 15, असं नाही उत्तर येत बरं का. आपल्याला कमीत कमी अंतर बघायचं असतं. हे अंतर बघायचं. बघा, या ठिकाणी तुम्हाला काटकोन त्रिकोण तयार झालेला दिसतो बरं का. मग यांच्या काटकोन त्रिकोणाच्या बाजूची लांबी आपण काढून घ्यायची, लक्षात घ्या. आता बघा, हे 4 किलोमीटर आहे, हे टोटल 8 आहे, म्हणजे हे 4 किलोमीटर झालं, लक्षात घ्या. आणि हे 4 किलोमीटर झालं. हे नवीन एवढं अंतर निघलं आपल्याला. हे टोटल 8 आहे इथून इथपर्यंत. म्हणजे इथला इकडला भाग 4 किलोमीटरचा, इथून इकडला भाग 4 किलोमीटरचा. आता राहिला हा भाग. बघा, ही आयताकृती तयार झाली. आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात. हे 4, हे 4. मग हे 3 म्हणलं की हे पण 3. यासाठी आपल्याला सराव पाहिजे बरं का, लक्षात घ्या. सराव आपला असायलाच पाहिजे. ओके. आता बघा, मग आता आपण सोडूया. मग आता इथे काटकोन त्रिकोणाची आकृती झाली. मग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपल्याला सोडवायचं आहे. सूत्र सगळ्यांना माहित झालंय आता. त्रिकूट सुद्धा माहिती आहे. ज्याला त्रिकूट आहे तो डायरेक्ट उत्तर काढणार. पहिल्या बाजूचा वर्ग, तुम्ही डिटेल मध्ये लिहायचं बरं का बाळांनो, शॉर्टकट कोणी मारू नका. परीक्षेत मारा. परीक्षेत मी ह्याच्यापेक्षा कमी वेळेत शॉर्टकट सोडवायला होणार आहे. आलं लक्षात तुम्हाला? पण आता नाही. शिकताना आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर आपल्याला शॉर्टकट मारायला येईल. 4चा वर्ग, 3चा वर्ग, कर्ण वर्ग बरोबर याचा 16, याचा 9. बेरीज करा. 25 येते बेरीज 16 आणि 9. हा वर्ग, हा वर्ग, वर्गमुळे काढू म्हणा. शेवटची पायरी. हा कशाचा वर्ग आहे सगळ्यांना माहिती आहे. 5चा वर्ग आहे. कर्ण म्हणजे इथून इथपर्यंतचे अंतर आपल्याला निघलं 5 किलोमीटर. आता दिशा बघा. बघा इथं अशी सेम आकृती आपली. मग इथून मधून गेलेल्या रेषेत मध्ये कोणती दिशा असते? उई, उवा, दने, पवा. म्हणजे कुठली दिशा आली बघा या ठिकाणी? वायव्य. कोणती दिशा आली या ठिकाणी? वायव्य. लक्षात? 5 किलोमीटर आणि कोणत्या दिशेला असेल? वायव्येकडे असेल. समजलं का रे बाळांनो गणित हे? आकृती लक्षात आली का तुमची? आकृती कशी बनली लक्षात आली ना? तर एक 2-4 सराव केला ना, म्हणजे कसं गेलाव, का गेलाव, कशी आकृती बनली, हे तुमच्या लक्षात येईल. याच प्रश्नाचे तुम्ही एक 8-10 वेळा सराव करायचा. कळलं? किंवा दररोज एक प्रकरण सरावाला घ्यायचं, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे परीक्षेमध्ये तुमच्याकडे वेग येणार. नाहीतर गणित येतही सोडवायला, अर्धा तास लागला तर काहीच उपयोग नाही. आलं लक्षात? एकाच गणिताला. विथिन 1 मिनिट एवढ्या वेळामध्ये आपलं गणित झालं पाहिजे. आतमध्येच 90 मिनिटं आहेत ना, काय प्रश्न आपण लक्षात ठेवा. काही जे प्रश्न आहेत ते 1-1 मिनिटाच्या आत सोडवावेच लागणार आपल्याला. झालं सगळ्यांचं? चला, आकृती सहित सगळं व्यवस्थित काढलं ना? आता मी तुमच्या वह्या बघणार, लक्षात ठेवा. उद्या बघणार. घनाकृती ठोकळा तुमच्याकडे आहे का? कॅलेंडरचं कसं लिहिलंय हे पाहणार. की दिशाचं कसं लिहिता,
नागरिकशास्त्र सगळं लिहिलंय का? एक 5 मिनिटांमध्ये मी चेक करणार, लक्षात घ्या. हम्म. कोणत्याही एक 10 विद्यार्थ्याची मी नाव घेणार. त्या विद्यार्थ्याने नाव घेतलं की दाखवायचं. बरं का, सगळ्यांचं चेक करू शकत नाही, बाकीच्या त्यांच्या पालकांनी चेक करायचं. कळलं सगळ्यांना? नसलं पूर्ण की तिथंच तुम्हाला धपाटे असतील. हम्म. चला आपण पुढे प्रामाणिकपणे करा बरं का बाळांनो, प्रामाणिकपणे अभ्यास करा. पुढचं गणित घेऊ आपण. दिशा काढायची म्हणजे काढायची. पुन्हा या ठिकाणी वेगळं एक आपण एक चिन्ह काढायचं. राधा पूर्वेकडे 3 किलोमीटर गेले. पूर्व दिशा इकडे आहे. ओके, चला 3 किलोमीटर चाला. चाललो. ओके. पुन्हा डावीकडे वळे. बघा, पूर्वेकडे तुमचं करून चालताना डावा हात कोणीकडे होणार आहे? वर होणार आहे. चला, किती गेले डावीकडे? 5 किलोमीटर गेली. किती सांगितलं आपल्याला? 5 किलोमीटर. म्हणजे 3 पेक्षा मोठी रेष काढावी लागेल तुम्हाला. ही 5 किलोमीटरची रेष आपण काढली. ओके. पुन्हा काय म्हणते? पुन्हा डावीकडे वळून 15 किलोमीटर गेले. बघा, डावीकडे वळून म्हणजे वर तोंड करून चालत असताना, म्हणजे उत्तरेकडे चालत असताना डावा तिकडे येणार आहे. 15 किलोमीटर बरं का. 15 किलोमीटर म्हणलंय. एवढीच रेष आपली कितीची होणार आहे सगळ्याला माहिती आहे. 3ची झाली एवढी. आलं लक्षात? एवढं 3च होणार, लक्षात घ्या. मग पुढे आपल्याला अंदाजे आपण इथपर्यंत काढू. जास्त लांबाचे पुढच्याचं काय नाही, काढायची गरज नाही. ओके. आपण इथपर्यंत आपण काढू. हे किती किलोमीटर आहे? 15 किलोमीटर. ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे? बघा, मग आता आपल्याला हे काढायचं आहे. हे अंतर काढायचं म्हणजे आपण आकृती तयार करून घेऊ. हे पण रेष ओढून घ्या. आता आपल्याला हे काढावं लागेल. बघा, हे 5 म्हणजे हे पण 5 किलोमीटर. आता इथून इथपर्यंतची रेष 15 किलोमीटरची आणि हा भाग 3 किलोमीटरचा आहे. बघा, हा कट करा ना. 3 किलोमीटर इथून इथून 15 आहे. इथून इथपर्यंत. मग 3ची रेष कट करा म्हणजे 15 वजा 3 करा. किती येणार आहे? 12 किलोमीटर राहणार या ठिकाणी, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला हे अंतर किती घ्यावं लागणार आहे? 12 किलोमीटर. आता आपल्याला सोडवावं लागेल. म्हणजे आता हे अंतर काढण्यासाठी हे मिळालं तुम्हाला, दोन्ही बाजूची अंतर मिळालं. मग पायथागोरसचा आपण सिद्धांत वापरायचा. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार मग काय सूत्र आहे? येत असलं तरी लिहायचं, लक्षात ठेवा. पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर काय रे? मग 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग कर्ण वर्ग बरोबर 144 अधिक 25. दोघांची बेरीज करा. किती येते? 169. वर्गमुळे काढा. बघा, मग कशाचा वर्ग आहे हा सगळ्यांना माहिती आहे. 13 किलोमीटर. आणि या दोघांच्या इथं उत्तर, इथं दक्षिण, इथं उत्तर आणि इथं सॉरी इथं पश्चिम. बघा, उत्तर आणि पश्चिम मध्ये कोणती दिशा आहे? वायव्य. कोणती दिशा आली? वायव्य. समजलं का रे गणित तुम्हाला सगळ्यांना? समजलं ना? लक्षात आलं का? सेम मगासारखं गणित होतं. तुम्ही पण म्हणाले म्हणत राहायचं, बोलत राहायचं बाळांनो. हा, ओके. दिशा काढणे बाळांनो पहिले. ओ सगळेच काढू बरं का आपण. ओ ई, ओ आ, दने, पोवा. ओके. चला आपण या ठिकाणी आता आकृती काढूया. याची मदत होणार आहे आपल्याला, म्हणून आपण हे काढायचं म्हणजे काढायचं. ओके. बघा आता या ठिकाणी नेहा दक्षिणेकडे 3 किलोमीटर गेली. दक्षिण दिशा खाली पोरांनो. चला मग इथनं चालायला लागला सगळे. 3 किलोमीटर चालून घ्या. ओके, थांबा. ओके. पुढे काय म्हणते बघा, डावीकडे वळून 6 किलोमीटर गेली. बघा, दक्षिणेकडे तोंड करून चालताना डावा हात कुणीकडे येणार आहे? इकडे येणार आहे, पूर्वेकडे. हा, वळा मग इथून वळा आणि 6 किलोमीटर चाला. थांबा, पुढे जाऊ नका कुणी. ओके.
आता बघा पुढे काय आहे. गणित असं तुडून तुडून सोडवायचे, कट करून सोडवायचे, एकदम मोठा घास खायचा नाही. आलं लक्षात. पुढे बघा, डावीकडे वळून 11 किलोमीटर गेली. बघा चाललंय कुणीकडं, पूर्वेकडे. बघा मग, डावा हात वरी, उजवा हात खाली. आपल्याला डावीकडे सांगितलंय. चला, 11 किलोमीटर चालू. ही 3ची रेषा आहे बघा एवढी. बघा, ही 3ची रेषा राहणार. आपल्याला 11 किलोमीटर जायचं आहे. परत काय अंतर नाही म्हणून लय लांब पण जाऊ नका, बरं का. काय ऍडजस्टमेंट सरावाने समजून घ्यायची तुम्ही. हम्म. आता पट्टीजन रेषा काढत बसचाल, गेच अंदाज वापरायचा सगळ्यांनी. ओके. आता तुम्हाला विचारलेलं आहे किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे. चला मग, इथं आहे सध्या, इथून सुरुवात केलती. हे अंतर आपल्याला काढायचं आहे. मग आपण आकृती तयार करून घेऊया, बरं का. काटकोन त्रिकोणाची आकृती कशी असते, अशी होते का. इथे काटकोन झाला म्हणू शकता, मग हा कर्ण होतो का. नाही, हे दोन शिरोबिंदू जोडायला पाहिजे तर झाला असता. मग आपण आकृती कशी तयार करायची बघूया. इथं पूर्ण करून घ्या, डॅश करून घ्या. बघा, आपल्याला हे पाहिजे पोरांनो, फक्त एवढं. हे असे डॅश केले की आपल्याला हा काटकोन त्रिकोण दिसतो. चला मग, आपल्याला हे एक काढून घ्या, हे एक काढून घ्या. बघा मग, आता आपण काढूया. बघा, हे 3 किलोमीटर आहे म्हणजे हे सुद्धा 3 किलोमीटर असणार. हे 6 किलोमीटर म्हणजे हे सुद्धा 6 किलोमीटर असणार. एक तर निघलं आपलं. आता ही कल काढूया आपण. ही टोटल रेस 11 किलोमीटरची आहे. किती किलोमीटरची. 11. मग इथून 3 आहे ना, हे कट करा म्हणजे 11तनं 3 वजा करा. किती येणार आहे, 8 किलोमीटर. नवीन नवीन आपल्याला अंतर मिळालं. चला मग, आपलं ठरलेलंच आहे. पायथागोरसचं आपण वापरायचं, लक्षात ठेवा. सूत्र तर सगळ्यांचं पाठ झालेलं आहे लिहून लिहून. पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. किती आहे रे, 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग. पुन्हा मग आपण इथे पुढे लिहितो बरं का मुळानं. कर्ण वर्ग बरोबर 64 अधिक 36. किती आहे त्यांची बेरीज. कर्ण वर्ग बरोबर 100. वर्गमुळे घेऊ म्हणा. बघा मग, कशाचा वर्ग सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे काय उत्तर आलं आपलं, कर्ण किती राहिला, 10 किलोमीटर. आणि बघा दिशा बघा पोरांनो. हे अधिकचे चिन्ह आहे. इथून अशी रेष गेले का नाही. बघा मग, हे अधिकचे चिन्ह आहे, इथून अशी रेष गेली का नाही. कोणती दिशा आहे मग, ईशान्य. कळलं का रे सगळ्यांना बाळांनो, गणित आकृती कशी बनली काय कळलं ना. कळलं का सगळ्यांना. मान हलवा बरोबर, ज्यांना कळलं त्याने जोरात. छान, व्हेरी गुड. बस बस बस, हळू हळू. झालं सगळ्यांचं. चला, आपण आता पुढील भाग बघूया. इथे घेतलंय बाळा मी, 10 किलोमीटर घेतलंय की. घेतलंय या ठिकाणी. दिशा ईशान्य लिहिलंय बघ या ठिकाणी. झालंय उत्तर आपलं तयार. तुमचं झालं का बघा. हे काढणार पोरांनो, हे ठरलेलंच आहे आपलं. ओके.
चला मग आपण आता सोडवूया. इथं नवीन एक आकृती आपण काढणार बरं का, इथली एवढी. रमेश पूर्वेकडे, काय म्हणते बघा, रमेश पूर्वेकडे 15 किलोमीटर गेला. चला सगळ्यांनी 15 किलोमीटर चालून घ्या. ओके, हे झालं 15 किलोमीटर. कशा प्रमाणामध्ये शिकायचं आपल्याला, हे अंतर आपण जास्त अंतर छोट्या प्रमाणामध्ये कसं दाखवतो हे. शेवटच्या धड्यात आहे लघु प्रमाण नकाशा, बृहत प्रमाण नकाशा. आता बघा परत काय म्हणलंय बघा, डावीकडे वळून 5 किलोमीटर गेला. बघा पुन्हा डावीकडे वळा म्हणजे पूर्वेकडे तोंड करून चालला, डावी दिशा वर येणार आहे, डावा हात वर येणार आहे. हा 5 किलोमीटर. पुन्हा डावीकडे वळा, बघा वर तोंड करून असताना डावा हात इकडे येणार आहे, 8 किलोमीटर गेला. आता ही 15ची रेषा ह्याच्यापेक्षा मोठी काढून जमत नाही, बस हेच आपला 8 समजू आपण. ओके, बघा आता चालला हा पश्चिमेकडे बरं का. पुन्हा डावीकडे वळा म्हणजे पश्चिमेकडे जात असताना इकडे पश्चिम आहे, इकडे पश्चिम आहे. किती? डावीकडे 29 किलोमीटर म्हणजे खाली, डावा हात खाली येणार आहे. इथून 29 किलोमीटर चाला. ही 5 किलोमीटरची रेषा आहे बरं का, ही झाली 29ची. हा, आता आपल्याला काय विचारलंय बघा, तर तो मूळ जागेपासून किती अंतरावर आहे. म्हणजे मूळ जागा कुठे होती त्यांची, या ठिकाणी होती. मी इथं केलं बरं का, या ठिकाणी होत्या. इथून सुरुवात केली चालत. आता बघा आपल्याला ही आकृती बनवून घेऊ आपण. तर आकृती आपण छोटी काढल्यामुळं जर अशा प्रकारे दिसेल तुम्हाला. इथे या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार होतो. आता आपल्याला काय पाहिजे, इथून इथपर्यंत अंतर काढायचं आहे. तर याची लांबी आणि याची लांबी पाहिजे. मग बघा ही टोटल जी रेषा आहे ती 29 किलोमीटरची आहे. हा, आता बघा हे किती किलोमीटरचं होईल, इकडं 5 आहे म्हणजे हे सुद्धा 5 किलोमीटर असतं. आलं लक्षात, किती किलोमीटर असणार आहे, 5 किलोमीटरचा. हा 8 आहे म्हणजे हा सुद्धा 8. जरा आकृती मोठी काढायला पाहिजे होती बरं का बाळांनो, म्हणजे आपल्याला हे आयत दिसला असता. आता ही चौकोनच दिसायला लागला, समजून घ्या तुम्ही बरं का. ओके, हे 8 हे 8 हे 5 हे 5. तुम्हाला मी सांगितले म्हणल्यानंतर समजायला पाहिजे, लक्षात द्यायला पाहिजे हा. बरं का. आता बघा मग आता आपल्याला अंतर काढून घेऊया. हे टोटल इथून इथपर्यंत 15 किलोमीटर आहे, इथून इथपर्यंत. इथून एवढं 8 आहे, मग 15तनं 8 गेलं की एवढं निघेल आपल्याला. हे 8 कट करून टाका, किती येणार आहे मग बघा, 7. बरोबर आहे, 7 किलोमीटर हे येईल. आता हे इथून इथपर्यंत 29 आहे, मग हे वरचा 5 किलोमीटर कट करा, किती येणार आहे मग, 24 किलोमीटर. लगेच आपण आपलं सूत्र वापरायचं पोरांनो, पायथागोरसच्या कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक, करून टाका लगेच गणित. त्रिकूट पाठ आहे तो डायरेक्ट उत्तर लिहिल. 24चा वर्ग अधिक 7चा वर्ग. किती आहे रे 24चा वर्ग पोराव, सांगा बरं. किती आहे, 500 गोट. कोणी सांगितलं रे, अंजलीना. 576 अधिक 700 किती, 49. काय 7चा किती येणार आहे, 49. यांची बेरीज किती येते रे, लगेच कळतंय तुम्हाला. 6 आणि 9 15 म्हणजे 625. वर्गमुळे घेऊन टाका. कर्ण किती राहिला, हा कशाचा वर्ग आहे, 25. ही पाठच असलं पाहिजे वर्ग बरं का. समजलं का सगळ्यांना. बघा बघा अशी आकृती आली का तुमची, आधी आकृती दाखवतो, आकृती काढून घ्या. आलं का लक्षात सगळ्यांच्या, बघा